धावत्या कारचा टायर पंक्चर करत छत्रपती संभाजीनगरमधल्या कुटुंबाला 18 लाख रुपयांना लुटण्यात आले। धारधार लोखंडाच्या वस्तू टाकून मध्यरात्री 2 ते 3 वाहनांचे टायर फोडण्यात आले। या दरोडा प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांकडून सध्या दरोडेखोरांचा शोध सुरू आहे। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। मुकुल, अत्यंत धक्कादायक प्रकारे एकतर संभाजीनगर आणि संपूर्ण महाराष्ट्राला जोडणारा समृद्धी महामार्ग तिकडे अशा पद्धतीने दरोडा टाकण्याचे राजरोज प्रकार समोर येऊ लागलेत। पोलीस नेमकं काय करतायत आणि आता कारवाई काय करण्यात आली आहे? नाशिक जिल्हा म्हणजे सिन्नर तालुक्याच्या हद्दीमध्ये पहिल्यांदाच ही घटना एवढी प्रकर्षाने समोर आली आहे। याआधी मराठवाडा हद्द असो किंवा विदर्भामध्ये अशा घटना घडल्याचं आपण बघितलेलं होतं। मात्र सिन्नर परिसरामध्ये अशा स्वरूपात जे जोरदार वाहनं चालतात त्यांचे टायर पंक्चर करण्याचा प्रयत्न हा करण्यात आलेला होता। काही 3 ते 4 वाहनांचे टायर पंक्चर करण्याचा प्रयत्न झाला, मात्र यातली एक गाडी तिथे थांबलेली होती। 120च्या स्पीडने जवळपास ही गाडी होती आणि त्यावेळेस जो चालक होता त्याला आपल्या गाडीचा वेग नियंत्रित करावा लागला आणि गाडी त्याने ज्यावेळेस साईडला घेतली त्यावेळेस ही लुटमारीची घटना घडल्याची प्रथमदर्शनी माहिती मिळते आहे। या संदर्भात पोलिसांकडे तक्रार देखील करण्यात आलेली आहे। काही हिंदी भाषिक दरोडेखोर असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळालेली आहे। आता त्या दृष्टीने तपास सुरू आहे। मात्र समृद्धी महामार्ग हा विकासाचा महामार्ग म्हणून याच्याकडे बघितला जातो। नाशिककरांचा त्याचबरोबर वाहन चालकांचा वेळ वाचावा यासाठी या समृद्धी महामार्गाचा वापर होत असताना अशा स्वरूपाच्या घटना घडत आहेत। यामुळे लूटमार देखील होत आहे। वाहन चालक आणि प्रवाशांमध्ये भीतीचंही वातावरण आहे, मात्र त्याचबरोबर त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे। मुकुल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।